पाऊस कुठं धाब्यावर पडत का? हा अंदाज आहे. पण ज्ञानोबरायचं म्हणणे यज्ञ भवंती ही प्रजन्य, यज्ञ झाला की पाऊस पडणारच, हे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. इथं बावळटपणा चालत नाही, ते कोणी उठायचं नाही, हे चालत. शास्त्राच्या बाहेर गप्पा चालतच नाही. मग ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे पाऊस पडेलच. आणि अनुभव घेऊन पहा, ह्या परिसरात इतर ठिकाणापेक्षा 5 मिलीमीटर कोहिनं पाऊस यंदा जास्त पडणार का? यज्ञ झालाय. यज्ञाला आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही? काय शिकून केलं काय? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्यानं आलेला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात, कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम, उठली. मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत 245 वृद्धाश्रम का असावा? का असावा? ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत, हे ध्यानात ठेवा. ज्या हरामींना मोकार पेमेंट आहे ना आखलीच्या 5 पट, त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले. घ्या म्हातारा सांभाळा. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा, त्यात कुत्र्या बरोबर. आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत, टॉमीशी बोलतात. टॉमी आहे ना पांढरा, चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, त्याची बायको टॉमीशी बोलते, पण याच्या बापाशी बोलत नाही. तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. आता काय बोलायचं काय? कोण खातं तुमच्या एमएला आणि फिमेला महाराज? काही लोक म्हणले आम्ही एमए, अरे एमए एमफिल पीएचडी डीएचएम एमकॉम एलएलबी डीएड बीएड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एमबीए एसवाय एम टेकन बी टेकन सी टेकन एमपीएससी यूपीएससी नेट एंड सेंट फार्मसी ॲग्री डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर. कोण खातं? आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे का रे बा? म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो. त्यात काय एवढं? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही त्याला. काय सुजी म्हणा? अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊन दिली नाही, हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही, तो सुशिक्षित. आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, आणि धर्माला कधीच कलंक नाही, त्याचं नाव श्रीमंत. ज्याला धर्मच कळला नाही, बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे हुशार आहे का? हुशार आहे का बायका? तिला अक्कल आहे का काय? आता तिच्या बापाने जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण कांडे, नाही तर बायकोने चपला घालायचा. 3 वाक्य परत नीट ऐका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरणं एकच आहे. पुढे जाऊन सांगा, गरीब माणसं घरीचं खातात आणि बायकोच्या हातचं खातात. श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत. ते गड्याच्या हातचं खातात, बायका करतात. म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे. आणि गडी असा वाढितो त्याला, त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. पुढे सांगा, गरीबाची झोप श्रीमंत आहे, गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे, झोप. आणि जर उठायच्या दिल्या नाही, करा पाहुणे गोळा, मेलन पाहता काय माहिती. हो, मग ज्याच्या मुखात नाम, ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची, प्रजन्यवृष्टी महायज्ञ, ही जगातली आजच्या मितीला सगळ्यात श्रीमंत कमिटी. कारण त्यांनी स्वतःचा उद्धाराचं जाऊ द्या, पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली, हीच खरी श्रीमंती. पैसा कोणी कमवलो? पैसा कमवाय काय लागतं? काय लागतं? काय हलकट वागलं का पैसा आहे? काय लागतं काय त्याला? आणि अति पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात, त्याला अक्कलच नसते, म्हणून तर लक्ष्मी असते. जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात, असं नियम आहे. तुम्ही एमपीएससी यूपीएससी देणारं वाळकुट असतं, 6 विषयात नापास. चला पुढं.
मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे. इथं आपण होतो, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. 7 मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. पटापट तुम्ही फक्त बोलायचं. तुम्ही शरीर आहात का? नाही. करेक्ट. तुम्ही देह आहात का? नाही. तुम्ही आत्मा आहात का? नाही. का? ऐका, शरीर जाळायचं आहे, देह काढायचा आहे, आणि आत्मा नैनन छेदती शस्त्रांनी नंदन ती पावका. पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. म्हणजे तुम्ही शरीर नाही. सावध राहा बरं का. आता शरीर नाही, देह नाही आणि आत्मा नाही. पटलं? चला. तुम्ही पाटील आहात का? पाटील ही पदवी आहे, सरपंच हे पद आहे. जरा येडेवानी करू नको. तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे, तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे, तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे, तू BSc BEd आहे म्हणून तू शिक्षक आहे. तू शिक्षक ही तुझी पदवी आहे, तू शिक्षक नाही. येडेवानी करू नको. तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे, आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे. मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे. दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे, चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे, कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे, पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादी आहे, आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे. तू हा एक कोण? जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही, तुला जागीरदारीला काय करतो? पाटील की देशमुख आहे, वतनदार आहे. अरे ही पदवी आहे बावळ्या. तू कोण आहे? त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचारोग तज्ञ आहे, डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्ररोग तज्ञ आहे, मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे. तू स्वतः आहे कोण? निवडून आला म्हणून सदस्य आहे तू. तू कुठे फुकट आलाय? 2-4 बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात, आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं, म्हणून तर आपला बाहेर गट आहे. आत कुठं गट आहे? आपला गट घरात नाही, आपला गट बाहेर, कारण आपलं वजन बाहेर आहे. आत काय? आत झाकली 1.25 लाखाची. आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होतो. हे खरं सांगू, 9व्या अध्यायात ओवी अशी आहे, अर्ध नारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे. स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता, आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल हाय, आता खरंच सांगू का, लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोला ना. 40,000 रुपये पगार कमीत आहे तरी पोराला झोका देते. दरवाजा लावून भांडे घासीत रे, दरवाजा लावून भांडे घासीत, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. काय माहिती? अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेते रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता. काय म्हणावं याच्यापेक्षा? मेल रे ते, मेल. आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असली तर ते घरी आलं नसतं. आणि अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब, आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर 6 महिने माणसाला अटॅकन BP येत नाही. एकटाच हसतो घरी गेल्यावर, आणि त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे, मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विषय सोडा. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचा नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा. 2 शब्द झाले बरं का. ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका. ते तो तुझे, ते तो तुझे. इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे. जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वाद आणि फिजात वाद सांगत बसायचा नाही. सरळ आणि सोपं आहे. तू आणि मी एक आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे,
तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण आता, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे का नीट. एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा. याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दही हंडीला आहे, एक मडकं दहाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे. त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहेत. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास 1 झाले त्याच ऑफिसात. काही पैसे भरून क्लास 1 झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं, फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगद्गुरु ठरले. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबा पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगाची आई ठरले. आणि जवळच्याच माणसांनी धोका दिला, पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग मी कोण आहे? का? घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव तुझा विना मी कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, गुणामुखी अंधा. तू विडा कुंभार विठ्ठला, तू विडा कुंभार फिरत्याचा गावावरती मातीला विठ्ठला, तू विडा कुंभार विठ्ठला, तू विडा अज्ञानाला सांगा आकाशी झेप घे वाघरा, आकाशी झेप घे वाघरा. सोन्याचा बिरला, सोन्याचा बिरला, आकाशी झेप घे वाघरा, सोडून दे, देव तुझ्यातच आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. आणि जर देव कळला नाही, आवाज क्लिअर करावा एकदा. तुम्ही हल नका तिथून, आमच्या बोटाकडे बा. मी असं केलं का इको द्यायचा. आणि किती कमवा तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. पिंजरा खाली घरी जाताना म्हणतच जा, आता पिंजरा. किती कमाव येड्या, अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे प्याटवा. हो कशाला कमी तो हो. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. अरे हे घर कसं आहे.
घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा देखना है हर दिन या सवेरा बाबा फूलों से रखने से पहले गानों से चलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा डोकंच बंद झालं तुमचं. मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं फक्त, हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का? हा म्हणा, मी दोन्हीची उत्तर देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते याडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार. तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वाचून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली का 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता. नाही ना, मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला, ह्याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाहीच ना. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली. आणि मग ही विचारी ती प्रस्थान कधी आहे? प्रस्थान आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक ऐका. प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज, प्रत्येक वाक्यात. त्याला झालर विनोदाची आहे, पण झालर विनोदाची आहे, पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा, जे माझं नाही ते माझं म्हणणं, याचं नाव अज्ञान. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही? अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. मी कोण आहे? कशाला पोरगाना आपला, कोणाला वेळ आहे? तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचंय ना, यंदा यायचंय. यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचंय. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं बाई, पण सुनाला 5वा महिना आहे, तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळे यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालेच होते का बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील? तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का? मग तुमचं दूध प्याला, जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही, मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही. या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? अरे हा सगळं अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय? अज्ञानात. अजून माया शब्द यायचा आहे पुढं. अज्ञानात, अज्ञानात. आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. इंद्रिकरचे वाक्य ते. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही. कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही. घागरीला गळा आहे तिला गाता येत.
कंगव्याला दात आहे, तिला चावता येत नाही. अज्ञानी माणसाला मरण येत नाही, पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एमए बिमे नाही. एमए बिमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रकनं काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35 15च राहिले मरायला. काही उपयोग नाही. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही मला. याला एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं? आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच. मी कोण आहे म्हणजे पुढे धर्माकडे जायचं. मी कळला का धर्म कळला. मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं? हो, काहीच नाही. ज्ञान येईल. हो, अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश. ही अंधारी खोली आहे, हिच्यात ज्ञानाचा दिवा लावा. अज्ञान पळून गेलं का ज्ञानच तूच देव आहे. आणि याला कारण आहे अज्ञानता आहे, पण धर्मावर प्रेम नाही. कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही. आमच्या गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेड राहत नाही, तर असंख्य भक्त ताईट असतात. इतकी भंगार अवलाद आहे आमची. आणि गणपतीला दम देतात, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. का? आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात, उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचं ना, पहिली गणेश पूजा केली जाईल. गणेश हवनच केलं जाईल, तेव्हा तिथून पुढे सुरू होईल. आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वार्टर पिऊन नाचतोय तर आमचा धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे? काय प्रेम काय आमच्या धर्मावर आमचं? आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात. आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वार्टरी पेतात. मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती? मग आमचं धर्मावर प्रेम नाही आहे. हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे. बिगडी. फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला? तो क्वार्टर पिऊन गणपती पुढे नाचितो, त्याची खानदान तरी कोणती आहे? प्रेम कुठे आहे? सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. 6 पानामधले 3 पानं लचेच. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. आता एक नवीन ॲटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे? फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती का? 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का? आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट. प्रेम संपलं. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं वागच नाही, धर्माचं तर वाटोळं झालंय. मग आमचं प्रेम कुठे आहे? कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची कुठे आहे? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, होऊ द्या प्रेम. काय फरक पडला? लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, होऊ द्या ना प्रेम. काय फरक पडला? पोरगी PSI आहे, पोरगा SP आहे, होऊ द्या प्रेम. पोरगी 12वीला आहे आणि पोरगा म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का काय? पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गाऊंढ्यावर. दिल दिया ये ईड भी देंगे. अरे काय ईड भी देंगे? कुणावरही प्रेम. त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं, घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावरही प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल
तुझा तिसरा नंबर येड्या 2 मेले मोबाईलचे बिल भरू तू का तर फडतो कभी कभी मेरे दिल में खयाल आता है आणि त्याला अंडरपॅन्ट नाही एकदम भंगरी तरी ते तिला काय म्हणतो माहिती का हमें अंग्रेजी साहस अगर तुम चैनवर आणि ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली तरी ते तिला काय म्हणतं माहिती का 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल नहीं 18 वर्षाचं याड 100 वर्षाचं गाणं म्हणते म्हणजे तुझ्या आजीची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय 100 साल पहले हमें तुमसे प्यार था असा हमला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है अरे प्रेम करायचंय का वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी तलवार 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 ए भंगरी ए बेवड्या आणि हे शिवजयंतीला दारू पितात नालायक हे कपडे काढून आणले पाहिजे आणि धर्माच्या भाषा करतो पांडुरंग आपला बाप आहे रुक्मिणी आपली आई आहे आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे शिवजयंतीला दारू पिता हराम येऊ तेव्हा बापाच्या मौतीला पिशी का मी पाजी तो खिप येतो का ए भंगरी लाज नाही वाटली का नालायक ओवी लिहून घ्या 3ऱ्या अध्यायातली पुढे चला आगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला धर्म बुडाला की अशी घटना घडते आपण धर्मावरच बोलणार आहेत म्हणतात
धर्म कुठे आहे आमचा? कुठे आहे धर्म? कुठे आहे धर्म? कुठे आहे? सांगा मला महिला मंडळ. तुम्हाला 50% जागा आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहात. तुम्हाला कोणी कमी लिखित नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हातात बांगडी असावी किंवा नसावी हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मग तुमच्याकडे का नाही? जरा विचार करा. असायलाच पाहिजे. हाय म्हणजे काही उपकार नाही. धर्म आहे तो. धर्म आहे तो. हो, धर्म आहे तो. आणि ज्या वेळेस आपली बांगडी वाजेल ना, त्या दिवशी आमच्या जिजाऊनं शिवाजी घडवल्याचं चीज होईल. आमच्या मुलींचे भांग तपासा घरी गेल्यावर. आम्ही फक्त भाषणच आणतोय महाराज. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आमची संस्कृती गेली कुठं? जरा विचार करा. मुलीचा भांग तपासा डोक्याचा. दर महिन्याला वेगळी स्टाईल आहे. आता एक इतका डेंजर भांग आला ह्या महिन्यात, पॉप. तो पॉप भांग इतका डेंजर आहे, मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे. म्हणजे पुढं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, आणि मध्ये डोंगळा आहे. डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल आठवड्यातून एकदा आईनं तपासला पाहिजे. त्यातले मेसेज पाहिले पाहिजे. त्याची रिंगटोन तपासली पाहिजे. संस्कृती. एक वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखा आहे. मग बसलेले माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. मला मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येतं महाराज. तरी 90 करतो महिन्याला एवढ्या उन्हाळ्यात. मी माझ्या आयुष्यात 60-65 कीर्तनं महिन्याला कधी केलीच नाही महाराज 20 वर्षात. 80, 85, 90. हाफ सीझन नाही मला 12 महिना. नाही. जून आता मेचं तर 90च आहे, पण जून सुद्धा 80च आहे. आणि थोडंसं सत्य सांगतो, आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत, पण ती काळाची गरज आहे. एक दिवस आमच्या आईच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल, आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल, पण आमची आई या समाजामध्ये कधी बी वर मानून काढून चालली पाहिजे. अशी मुलं बाळं पाहिजेत. सुद्धा आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही, या समाजामध्ये वरमान करून चालू शकत नाही. मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे. कान फटावलीच पाहिजे पोरगी, आठवड्यातून एकदा झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही. सज्जन असतो तो. इनामदार आहे, इनामदार. फक्त कण होतो घरात. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो. खुर्र 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 भुर्र. पेपरला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन काय करते. जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारख्या यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा तुम्हाला टाइमपास वाटतो? मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती, पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती. आमची आई हातामध्ये पाणी घेत होती, पण डोक्याला चोळत होती. पण मुलाबाळांच्या बाबतीत स्ट्रिक्टच होती. नियम करून टाका. आज कीर्तनात बसलेली सगळी माणसं रात्री 8:30 वाजता घरात जेवणाची पंगत होईल. पोरगा पोरगीन आईन बाप बरोबरच जेवायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलाला जेवण नाही. जेवण नाही. 9ला आला, स्वयंपाक संपला, आपला विषय नाही. तुला जो घालीत असेल त्याच्याकडे जेवायला जा. आमचं काही म्हणणं नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये दाना आहे तवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत आहे. पाठ करून ठेवा. हे जवानी फिवानी मस्ती बिस्ती मित्र हे मित्र जे आहेत ना आपले, हे फक्त आपल्या जमिनीला गिऱ्हाईक लागेपर्यंतचे, नंतर नाही. धर्मावर किती निष्ठा असावं याचं उदाहरण आहे का? अहो वाक्य नाही का, रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील? सांगा मला महिला मंडळ. ह्या बिचाऱ्या लहानल्या पोरांना सुट्ट्या लागून 1.5 महिना झाला. यांच्या मामाचा फोन तरी आलता का रे? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही, कवरे क्षेत्राच्या. मग सांगा मला, जाऊ द्या महिला मंडळ. मुलगा मला आहे, मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे. त्या मुलाला असं वाटत नसेल का मी उन्हाळ्यातल्या सुट्टीत 2 दिवस जावं? वाटत नसेल? शेजारची सगळी पोरं कोणाच्या घरी गेली? मामा. जाऊ द्या, दुपारभर गेली, रविवारी गेली, दुपारी आली, जाऊ द्या. पण ते एवढा तो किती दिवस थांबला याला किंमत नाही. पण जाण्यामध्ये त्याला आनंद आहे ना. काय म्हणत असेल त्याचं मन? त्याचे सगळे मित्र सांगतात आम्ही जाऊणार आहोत, आंबारस खावणार आहोत. त्याला अंतकरण नाही का? मग हे प्रेम कुठे आहे?
अरे रक्ताचे राहिले नाहीत. एक वाक्य सांगू बाईला म्हटलं, तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही, कधीच येणार नाही. तिच्यात बेस बी काही येईल, पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी भरणार नाही. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, बस तरी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायची मला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. मी म्हणाल कशावरून म्हणले, कशावरून म्हणले, तर रामाच्या हाताने मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं रक्ताचे राहिले नाहीत. म्हणलं हे भाऊ भाऊजाया ह्या फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज, कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. ज्याला आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलाने, तो मुलगाच आपल्या जवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला कळायची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय, एक वाक्य सांगतो पुढे जातो. नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठे आहे. 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा शेजारी, ठेवून बघा, लुटलं समजायचं घर. काय नाही, नीती नाही. पुढे जाऊन सांगा, राखी बांधायला येणारी बहीणच जर जमिनीचे बाजार वाढल्यावर भावाच्या विरोधात जेलमध्ये गेली तर पावसाने आपली मर्यादा सोडली, याला काय गैर म्हणावं, काय गैर म्हणावं. अरे जी बहीण राखी बांधत होती ती बहीण कचेरीच्या दारात उभी राहिली. हो जसा रडला भाऊ, माझी आई गेली मी रडलो नाही, हे माझा बाप गेला मी रडलो नाही, पण आज मला राखी बांधायला कोणी राहिले नाही म्हणून भाऊ रडला. अरे बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला निघून गेली. बहीणच जर भावाच्या विरोधात कचेरीत उभी राहते तर निसर्गाला आई जर मुलातून विभक्त राहते. एका आईलाच जर मुलगा भाकरी घालू शकत नाही तर सृष्टीनं आपला नियम बदलावला. याच्यात काय गैर आहे, काय गैर काय. प्रत्येक जण माणसं विचार करा, अरे आम्ही एकादशी पाळत नाहीत, आम्ही सोमवार पाळत नाही, आम्हाला पेमेंट वाढल्यामुळे जर आम्ही एकादशीला मांसाहार करतोय आणि शिवरात्रीला जर धाब्यावर जेवतोय तर निसर्गानं थोडा झटका दिला. यात काय गैर आहे. 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या, 9वीचं 15 वर्षाची औलाद आहे भंगरी, क्वार्टर आणतं ते शांबड नालायक. असं ताईट पाहते बापा कधी, ते बापाला म्हणते तुझंच का मी, तुझंच का. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला ह्या 4 वर्षात. काय घेऊन बसले तुम्ही, काय घेऊन काय बसले. दिवसभर सोमवार असणारी आई संध्याकाळी शेजारी बसली मुलाच्या घरा शेजारी. अरे सुनबाई भजे काढते आणि आमच्या आईनं चहा नुगड्याच्या पदरात गाळून ज्वारीची भाकर चहामध्ये चोरून खाली. आमच्या आईलाच जर नातवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही माना येता नका मानू महाराज. रामराज्यात पाऊस पडत होता तर कौशल्येला राम देव समजत होता. कृष्णाच्या राज्यात पाऊस पडत होता तर कृष्ण वसुदेव देवकीला देव समजत होता. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात जनता सुखी होती तर शिवाजी महाराजांनी जिजाऊलाच आई तुळजाभवानी समजलं. इथंच आहे. आणि दुसरं वाक्य लिहा, हेही दिवस निघून जातील, हे दिवस निघून जातील. गरिबी आली लाजूच नका, मध्यमपणा आला लाजू नका, आणि मोकार पैसा आला माजू नका. हेही दिवस निघून जातील. गरिबी निघून जाईल, श्रीमंत आपणच जाऊ तेव्हा दिवस कसे राहतील. हे दिवस निघ. लखपती आवलात बंगल्यावालं आणि त्याच्या दारापुढे भिकारी गेलं. ते भंगरी होत. ते भिकाऱ्याला म्हणलं बाहेर निघ बाहेर. जर बंगल्याच्या गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो, कारण हे दिवस हे सगळं जाणार आहे. 2 वाक्य ध्यानात ठेवा. सगळे शेवटी सगळं इथंच आहे. पुन्हा 3 शब्द संपले. आता 3 शब्द परत ऐका. दुसरे, फुलातला सुगंध दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही,
दुधातलं लोणी दिसत नाही आणि माणसातला अहंकार दिसत नाही, पण तो त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही. उलट वाक्य आहे का? लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, तसं माणसात अहंकार आहे आणि तो ज्ञानाला बाधक आहे. म्हणून पुढचं वाक्य आहे का? ज्ञानी माणसाला अहंकार बाधतो, अज्ञानी माणसाला कधी अहंकार बाधत नाही. ओवी लिहून घ्या त्याला 13व्या अध्यायातली. नवलंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी ज्ञाना संकटे नाचवी. ओव्या लिहून घ्या 13व्या अध्यायातल्या. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशेतलं गोचिड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं छोटं झाड कधी निडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. आणि त्याला वळी जोडून घ्या 9व्या अध्यायातली. माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच वळी जोडून घ्या त्याच्या पुढची. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला वळी जोडून घ्या 13व्या अध्यायातली. का मृत जायचा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच. आपला मुद्दा आहे तेवढा बारीक आहे का? अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर आहे. आपण इथपर्यंत आलोय. मला आवडणारा लोक मृत्यूलोक आहे. त्यातलं मला देवाचं नाव आवडतंय आणि देवाचं नाव सोडून जगात अंतिम सत्य दुसरं काही नाही. इथपर्यंत आपण आलोय. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात झाली. तुम्हाला आणि मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का? एक वाक्य ध्यानात ठेवा. जगात परत वाक्य नाही आहे का? एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल, पण सुख पाहिजे. आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारणं बारीक आहे का? लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही. जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल. ते घालण्याची, सत्यनारायण घालण्याची गरज नाही. हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे. जरा चांगल्यात बसा. एक दुसरं वाक्य आहे का? दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल. त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार. तिसरं वाक्य आहे का? पहिले 2 क्लिअर करून घ्या. तिसरं वाक्य आहे का? गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात. मग कोळशाची गाठ घ्यावा कावा? त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही. घेऊच नाही. तोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे. मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये. हेच 2016 आहे. त्यांच्या नादीच लागू नये हेच 2016 आहे. पुढं वाक्य आहे का? तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या. एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर रे का? हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. नीट वाक्य आहे का?
लोखंड अग्नीत गेलं. का घन बसला. म्हणून 3 शब्द नीट ऐका. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना. 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडीतो. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे याने त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा. मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागत. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळाच येतो आणि फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी. प्युअर इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड. चालला प्रेम करायला शेमड्या. बंगरी नाही तर मोठे. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का. 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र. आपण एमएला आहे एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% वाला असावा जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. एक मित्र. मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली. मित्रांनी. प्यायला कोण शिकवली. मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं. मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण. मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी. मित्रांनीच. कधी धनाटायचं. मित्र असा नीट बस. मित्र असावा तर मित्र असावा
तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाही तर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा, अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईल मध्ये घेऊन जा, एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,000 पंत होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं, संस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होतं हे आपलं. आपण काय ते श्रीमंत, आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण, ओरिजिनल. अख्खी लंका सोन्याची होती. लंका इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती, बाप मिळाला, यांनी बोट कापून घेतलं, अंगठी निघालं, फुगलं शरीर. याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला, बंद. उगता देणार लोक बामणाला दावा, उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव, चाल, आणि चमनही तूच कर. काय डोक्याला फरक नाही पडत. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालाय काला महाराज. हो, काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण, ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्या जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. म्हणून चुलता होता त्याचा, त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही, आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय. आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर. अशीच आहेत आपली. हो, आता ही लग्न न झालेली पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35, 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला, मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. बारीक आहे का? बिभीषणाने रामाला गाठवलं. बारीक आहे का? आपण कुठं चालूय? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं, तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल.
चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली, मिटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नळ्या खांड खुंड खाऊन नाही झाली, मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजिताने पाठीमागे भात्यात हात घातला महाराज आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज. सु करीत बाण आला महाराज आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला. तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धाप असा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सून सुलोचना, पतिव्रता होती महाराज ती. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं, ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? मग बाबाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज. बारीक आहे का? तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं, तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला. तुटलेला हात तिने हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता. हो, कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला. माझा तरणा बांड मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज. आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीनं सांगितलं, सासरे बा, ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचंय. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिल्लावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं, हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको रावणा तुझी बहीण सून विधवा आहे. तू रामाकडे पाठवून राहिलाय आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मिटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली, का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाणे आहेत. मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी तोंडाला लगाम घाल, मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असती आणि आत्ताही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. मी वायुमार्गाने सीता आणली. हनुमान येईन लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली, वेदाच्या गप्पा सांगू नका. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणावले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गेल्या आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा, आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. जळाली लंका, जळाली, पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा.
रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कानफाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान, शिवाय एकादशी करणारा रावण होता. त्याचे पुढचं वाक्य आहे का, मग कुंभकर्ण म्हणला का रे तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय, दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरुकन सांगता येतं का महाराज. दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं यांनी सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं का रे, अरे तू तर इतका हुशार, तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता. रावण म्हणला जरा तोंडाला लगाम घाल, मी सीतेपुढं रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं. सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण आणि नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा.